मनसेमध्ये ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजूनही जागा वाटपाचा तिढा हा कायम आहे। त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा नेत्यांची बैठक बोलावली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि राज ठाकरेंमध्ये बैठक होतीये। तर दुसरीकडे युती झाल्यानंतरही उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे इच्छुकांची शिवतीर्थवर गर्दी पाहायला मिळते। मराठी बहुल भागामध्ये मनसेला कमी जागा सोडल्याच्या चर्चा अजूनही आज अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती आहे। दोन्ही पक्षांनी एबी फॉर्मचं वाटप सुरू केले, परंतु शिवडी, विक्रोळी, भांडूप, माहीम या भागामध्ये केवळ एक जागा किंवा एकही जागा न सोडल्यामुळे मनसेमध्ये नाराजी आहे। आमचे लोक राजसाहेबांना भेटायला जातात, मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात, त्यात नवीन काय आहे बैठकांनी? आणि कोणताही तिढा वगैरे नाही। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही, सगळं सुरळीत आहे, दिसेल तुम्हाला। कशाला पाहिजे किती जागा? आमच्या दोघांमध्ये किती जागा विषयच नाही आहे, हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही। शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार आहे। म्हणजे मनसे आणि युबीटीची जी युती झालेली आहे, मी तुम्हाला आज अगदी जबाबदारीनं सांगतो की जेव्हा मनसेचं आणि युबीटीचं तिकीट वाटप जाहीर होईल तर युबीटीनं जागा वाटपामध्ये देखील मनसेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला असेल। ज्या जागा आवश्यक मनसेला आहेत ते त्या ठिकाणी मिळणार नाहीत असं माझं जे आमची मित्रमंडळी आहेत, आमचे जे कोण सोर्सेस आहेत, सूत्र आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला कळतंय। त्याच्यामुळं मी अगदी ठामपणानं सांगतो की मनसे आणि युबीटी ही जी युती झालेली आहे, नक्की या तिकीट वाटपानंतर राजसाहेब ठाकरेंना आणि मनसेच्या लोकांना पश्चाताप होईल। तर भाजप शिवसेनेमध्ये मुंबईतील जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे, पण तिकडे पुण्यामध्ये मात्र दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारण ठरलंय माजी आमदार आणि सध्या शिवसेनेचे नेते बनलेल्या रवींद्र धंगेकरांचा रौद्रावतार। रवींद्र धंगेकरांची भाजपकडून कोंडी केली जात असल्याचं चित्र आहे। शिवसेनेकडून ज्या जागांची मागणी केली जाते त्या न देता निवडून न येणाऱ्या जागा भाजपकडून दिल्या जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। लाचार होऊन युती नको, शिंदेंनी निर्णय घेण्याची परवानगी द्यावी असं धंगेकर म्हणाले। तर धंगेकरांशी मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे चर्चा करणार आहेत की लाचार होऊन युती करू नका, लाचार होऊन आम्हाला तुम्ही जागा देणार ना आम्ही ठरवणार, असं नका करू। शिवसैनिकांच्या भावना सगळ्या तुम्ही बघा आणि त्यातनं तुम्ही निर्णय घ्या। पण कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत आणि ते प्रत्येक नेत्याच्या दारापुढे जाऊन बोलत आहेत। आमच्यात बी थोडेफार वाद व्हायला लागले त्या सगळ्या याच्यामुळं। शिंदे साहेबांनी आम्हाला स्थानिक लेवलवर जो अधिकार त्यांनी आदेश दिला पाहिजे की तुम्ही आता बघा तुमचा निर्णय घ्या। काही जागा कधीच भाजप शिवसेना निवडून नाही आल्या, अशा जागा त्यांनी पडणाऱ्या जागा दिल्यात। म्हणजे त्या प्रस्तावामध्ये 5-6 कुठंतरी आमची निवडून येतील, मग तसे 10-20 निवडून येतील, मग हा एक फरक राहणार। राष्ट्रवादीसोबत जाणार का अजितदादांसोबत असं काही जे वाटेल ते शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना असतील त्याच्या पद्धतीने बैठकीत शेवटची बैठक आज होईल, त्याच्यापुढे आमच्यात बैठक होणार। या संदर्भामध्ये रवींद्र धंगेकरांशी आम्ही स्वतः बोलू, त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, त्यांना कशा पद्धतीनं तिथल्या युतीच्या बाबत चर्चा करायची आहे हे मी स्वतः त्या ठिकाणी बोलेन, शंभूराज देसाई साहेब बोलतील आणि आम्ही दोन्ही जे मंत्री आहोत त्याचा फीडबॅक आम्ही मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना देऊ। दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत। कार्यकर्त्या हा टिकला पाहिजे, मजबूतीने उभा राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील। पुढची महत्त्वाची बातमी, भाजपकडून कोंडी होत असल्यानं आता रवींद्र धंगेकरांनी भाजप विरोधामध्ये रणशिंग फुंकलंय। एवढंच नाही तर प्रभाग क्रमांक 24 मधून त्यांचे चिरंजीव प्रणव धंगेकरांना अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची तयारी केली आहे।
त्यामुळे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेणार का, अशी देखील चर्चा रंगली आहे. तर या संदर्भात धंगेकरांनी पक्षाशी चर्चा केली नसल्याची देखील माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. मी त्याला कालपर्यंत म्हणतो की धनुष्यबाणावर तुला निवडणूक लढवायची आणि तू तो निर्णय वैयक्तिक घेऊ नको. पण कालपर्यंत ऐकत होता, पण रात्री तो म्हणलं की मला निवडणूक ही लढवायची. कशी लढवायची, काय लढवायची ती मी ठरवेल. तुम्हाला मदत करता येतं करा, नाही तर तुम्ही मला मदत करू नका, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि विषय असा की त्याला लढणार आहे, शेवटी लढणारं रक्त लढणार आहे. ते किती रक्तबंबाळ होतंय का जिंकतंय का हारतंय तो त्याचा विषय, पण तो लढणार हे नक्की. रवींद्र धंगेकरांनी कुठेही पक्षाशी चर्चा केलेली नाही, साहेबांशी देखील चर्चा केलेली नाही. आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि आजपासून पुण्याच्या संदर्भातली जी चर्चा आहे ती शंभूराज देसाई साहेब, विजय बापू, शिवतरे, निलमताई गोरे आणि आमची ही सगळी टीम ही बीजेपी बरोबर करेल आणि त्याच्यातनं योग्य तो निर्णय घेईल. तर अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मोठ्या उत्साहामध्ये उद्घाटन करण्यात आलंय. विशेष म्हणजे या सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय प्रवाहामध्ये दोन टोकांवर असलेलं पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळालंय. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली नसली तरी अदानी यांच्या स्वागतासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राजकीय पातळीवर पवार काका पुतणे एकत्र येत नसले तरी त्यांच्यातील कौटुंबिक जिव्हाळा आजही कायम असल्याचंच पुन्हा एकदा दिसून आलंय. पण कृत्रिम बुद्धिमत्ता असली तरी ती आर्टिफिशियलच आहे. ती कधीही माणसाची जागा घेऊ शकत नाही, याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. तर तो इमोशनल कोशंट जो असतो ना, तो नात्यातला जो ओलावा आहे ना, तो काही ChatGPTने अजून तरी काढलेला नाही आहे. सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडानी, सौभाग्यवती प्रीतीजी अदानी, दोन्ही खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, हा त्यांचा प्रश्न आहे. शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहे. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारसुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. बारामतीचं एकंदरीत ज्या विविध संस्था आहेत या संस्था राजकारणाच्या पलीकडच्या आहेत आणि त्या अनुषंगानं जर तिथे काही भेट असेल तर मला असं वाटतं की